हे नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत? आय होप तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असाल। व्हिडिओला पुढे जाण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर आजचा व्हिडिओ आहे मस्त तुमच्या आवडीचा, आमच्या सर्वांच्या आवडीचा समोसा। तर समोसा तुम्ही नेहमीच खाता, पण पावसाळ्यात समोसाला काहीतरी विशेषच महत्त्व आहे बाबा। एवढे समोसे खाऊ वाटतात ना, पण आज मी समोसा बटाट्याचा नाही बनवते बरं का। आज झटपट आपण पोह्याचा समोसा बनवतोय। त्यासाठी आपण स्टार्टिंगला पोहे घेऊयात। रेसिपी बिलकुलही अवघड नाही आहे, एकदम सिंपल सोपी रेसिपी आहे। मस्त आपण नेहमी पोहे, कांदा पोहे बनवतो तसे पोहे बनवायचे। पोहे मी एवढे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण जसं सेम पोहे बनवतो ना तसंच आपल्याला पोहे घ्यायचे। तर आता मी पोहे हे धुवून घेतलेले आहेत। धुवून मग ते चाळणीमध्ये पाणी नितळायला ठेवलेलं आहे, जेणे की पोहे असे मोकळे आणि सुटसुटीत व्हावे। त्यानंतर मी कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि कांदा चॉपिंग करून घेतलेला आहे पोह्यामध्ये टाकण्यासाठी। फक्त तुम्ही शेंगदाणे, डाळवं, खोबरं ही गोष्ट स्किप करा पोह्यात टाकताना। तुम्ही यामध्ये वाटाणेही टाकू शकतात, हिरवे मटर आपले जे म्हणतो ते। आणि आता आपण मस्तपैकी मैदा घेऊयात, त्यामध्ये थोडंसं गरम तेल करून मोहन घालूयात आणि तो मैदा असं चांगल्या प्रकारे मळून घेऊयात। फक्त आपण जो चपातीसाठी, पोळीसाठी मैदा कणिक मळतो तशी नाही मळायची आहे, थोडीशी गच्च अशी मळायची आहे। तर यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून कणिक मळलेली आहे। पाहू शकता तुम्ही, यामध्ये मी गरम तेल टाकलेलं आहे गरम करून, आणि थोडंसं किंचित मीठ टाकलं आहे। तुम्ही यामध्ये जिरेपूड आणि ओवापूडही टाकू शकता। मला एकदम झटपट रात्री अशीच क्रेविंग झाली होती, म्हणून मी जेवढं साहित्य आहे तेवढं मिक्स करून उंडा ती कणिक मळलेली आणि झाकून ठेवलेली आहे। फक्त 10 मिनिटासाठी झाकून ठेवलेली आहे। आणि एकीकडे मस्तपैकी आपले पोहे बनवायची तयारी चालू आहे। कारण की कसं असतं, सायंकाळी ना पावसाळ्यामध्ये असंच काहीतरी चटपट खाऊ वाटतं। तर इथे मस्तपैकी गरम तेल झालेलं आहे, जिरे मोहरीची कढीपत्त्याची फोडणी देऊन मस्तपैकी पोहे बनवत आहे। तर पोहे हे खूप वेगळ्या प्रकारे बनवत असतात, पण समोसाच्या पोह्यासाठी एकदम सिंपल पोहे बनवायचेत। आणि ही अशी स्टफिंग करायची आहे, एक गोल चपातीसारखं लाटायचं आहे आणि सेंटरमधनं कट करायचं आहे आणि यामध्ये स्टफिंग करायची आहे। ओके, आणि मस्तपैकी स्टफिंग केल्याच्यानंतर सगळे समोसे रेडी करायचे आहेत आणि ते गरम तेलामध्ये फ्राय करायचे। तर खूप काही वेगवेगळ्या प्रकारचे शेपचे मी असे समोसे मुलांना बनवून दिले होते। कोणी ते त्रिकोणी जसे जमतील तसे ज्या आकाराचे। एवढी भूक लागलेली होती, मग त्यामुळे मुलांना पटापट तळून देत होते। हा व्हिडिओ एवढ्या डिटेल्समध्ये मला बनवता नाही आला आहे, पण जेवढं काही शूट केलं ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवते। आणि आय होप तुम्ही सगळे माझे व्हिडिओ पाहून तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असतील। तुम्हाला मी दरवेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगते की अभिप्राय कळवत जा। असं सुंदरपैकी फोटोज काढलेले आहेत। त्यानंतर मुलंही खुश, टी व्ही बघत मुलांनी खाल्ला आणि मी पण खाल्ला ना। अगदी खरं सांगते तुम्हाला, इतका सुंदर झाला होता। तुम्हीही करून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता, तुम्ही कमेंट्सही करता, त्याबद्दल खूप धन्यवाद। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद। भेटूया अशा छानशा नेक्स्ट छानशा व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ।